पहला मैच टीम हार गई थी तो ये मैच हमको कंफर्म जीतना था, तो इसलिए अपना 100% दिया, अच्छा हुआ। थैंक यू। और आगे आने वाले मैच के लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी और मैन ऑफ द मैच मिला इसके लिए बहुत बहुत बधाई। या अगोदरचा मला मॅच आपण पाहिला मिस्टर आनंद, त्यानंतर आपण पाहतोय पुढील सामन्याकडे जय साई विरार आजच्या दिवसातला 6वा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। जय साई विरार वर्सेस साईराज, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। गोलंदाज पहिला आपण पाहिला तर मिस्टर सुनील आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय आणि सलून बॅटर आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच जर्सी घातलेला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण करणला पाहतोय आणि गौतम पाटील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू मिस होतोय आणि शरीराचा वेध घेतल्यानंतर श्रीनिवासकडे चेंडू जातोय, अडवतोय चेंडूला आणि निर्धाव चेंडू सांगतो ते। पहिल्या षटक संपला, पहिल्या षटकाच्या समाप्तीला 5 धावा जय साई विरार संघाच्या लगावल्या जात आहेत आणि येणारा दुसरा षटक येईल तोपर्यंत आपण डीजेची ऐकूया एक धून। नवीन गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती येतोय। पहिल्या मध्ये आल्यात 5, परंतु पुढच्या मध्ये किती येतील? ड्राईव्ह केला या ठिकाणी कव्हरच्या दिशेला सुनीलचं चांगलं क्षेत्ररक्षण अडवलंय चेंडूला। अभिषेकने चेंडूला अडवलंय आणि एकच धाव घेतली झाली चेंडूवरती। 6वी धाव फलकावरती लगावली गेली आहे। पहा अप चार्ज केला जातोय, खराब चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। ड्राईव्ह केला आता मात्र त्याच पद्धतीचा फटका होता, आता मात्र थोडासा अलीकडे होता। कुणाल त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी चेंडू गेला होता, कुणालने त्या चेंडूला अडवला, एकच धाव घेतली गेली चेंडूवरती। एकेरी धावसंख्येचे वाटचाल पुढे करण्याचा प्रयत्न केला जातोय। पहा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय, परंतु चांगली क्षेत्ररक्षण। आता मात्र खराब चेंडू, चुकी करतोय या ठिकाणी स्वप्नील। नो +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होत आहेत। 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते। 9 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत। पहा कुठे पहिल्या षटका पहिल्या 8 चेंडू पर्यंत एक खाली होते, आता मात्र ती बॅलन्सिंग मध्ये येऊन आता मात्र एक वर होऊन येऊन राहिलेले आहे जय साई विरार संघ। हलकर्त्याने घेऊन काढला असून या ठिकाणी अभिषेक चेंडूला येऊन अडवून फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। 3 बॉल झाल्यात, धावा फलकावरती 10, स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मिस्टर करण। वेगवान चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला त्या चेंडूला आणि एक धाव काढली गेली चेंडूवरती। अजूनही 2 चेंडू बाकी असतील, धावा फलकावरती 11 लगावल्या गेलेल्या आहेत। चांगली सुरुवात म्हणावी लागेल। खराब चेंडूवरती निश्चितच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु एकेरी धाव या ठिकाणी काढण्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त केले प्रत्येक चेंडूवरती। त्यामध्ये बॅटीची कडा लागून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू तो श्रीनिवासने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु असफल राहिला, त्या कारणे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटली गेलेली आहे। 5 चेंडू, धावा फलकावरती 12, शेवटचा चेंडू बाकी असेल स्वप्नीलची एक चुकी आपण पाहिलं तर या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत। तर शेवटचा चेंडू खोलटप्पा चेंडू ड्राईव्ह केला, आता मात्र क्या बात आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये। चेंडू जातो सीमारेषेच्या पार, 4 धावांसाठी येतोय चौकार। दोन षटकात संपल्या, 2 षटकाच्या समाप्तीला धावा फलकावरती 16,
तर मात्र पहिल्यामध्ये आलेल्या 5 आणि त्यानंतर आपण या षटकामध्ये धावा चांगल्या येताना पाहायला मिळाला. धावा या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलेला आहे. दरम्यान श्रीनिवास येतोय गोलंदाजी मार्गवरती. पुढील गोलंदाज श्रीनिवासच्या हातून पडला चेंडू निश्चितच टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा चेंडूवरती चेंडूला पाठवून स्वरूपात एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड. 17वी धाव फलकावरती लगावली गेली. स्ट्राईक एंड वरती करण येतोय. हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न असफल राहतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अमांतांनी धावसंख्येमध्ये वाढ. 18 धावा फलकावरती ज्या ठिकाणी 2.2 षटकं संपलेली आहेत. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. खेळपट्टीवरती चेंडूला ठेवला आणि जोपर्यंत स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये श्रीनिवास चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट गेलेली आहे. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. तिसऱ्या षटकातले धावा फलकावरती 19 म्हणजे चांगल्या धावसंख्येच्या वाटेला जात असताना जयसाई विरार संघ 4 धावा फलकावरती लावल्यात. 20 धावा. जयसाई विरार संघाने 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. हलक्या रीतीने घेऊन काढला. 5 चांगला चेंडू आहे. निश्चितच चांगल्या चेंडूचा सन्मान करणं या ठिकाणी जाणताय करण आणि गौतम. महत्त्वाचे फलंदाज सलामीर बॅटर आहेत. निश्चितच ऑलराऊंड परफॉर्म यांच्याकडनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. ओहो, टप्पा पडल्यानंतर निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पडला जातोय. 3 षटकं संपल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहिल्यात 21 21 धावा. येणारं शेवटचं षटक बाकी असेल. थोडंसं या ठिकाणी टीम मीटिंग बोलावले गेले. 21 रन ऑन द बोर्ड. एकही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये जयसाई विरार संघाने. तर नक्कीच जयसाई विरार संघ मनामध्ये विचार कर या षटकामध्ये किमान 8 ते 10 धावा गोळा करेल आणि 30-32 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि ती चांगली टोटल आपल्याला डिफेंडिंग साठी असेल. या अनुषंगाने आता मात्र रेडी झाले दोन्ही फलंदाज करण आणि कुणाल येतोय गोलंदाजी मार्क वरती. करण गौतम अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहेत. तर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निश्चितच मध्ये येणारा होता आणि त्या चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावासाठी पाठवलाय. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. 23 रन ऑन द बोर्ड. ज्या ठिकाणी 4 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव. आला एका धावानिशी धावसंख्या 24. 3 चेंडू बाकी आहेत अजून. शिर्डीला येईन फक्त 2 चेंडू बाकी आहेत. चला करण अंकित नौका फलंदाज नक्कीच कानमंत्र दिलाय करणने अंकितला की मी मारतो. नक्कीच हा कानमंत्र हा असू शकतो की मी मारतो दुसऱ्यासाठी ये मला स्ट्राईक दे काय पण करून.
हलक्याने घेऊन काढला चेंडूला. निश्चित एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या गण्याचा प्रयत्न. दुसरी धाव गण्याचा प्रयत्न. पहा क्या अंदाज आहे. ऐकलं होतं का मी त्याला. नाही ना. क्या अंदाज आहे. ये अंदाजा. पहिली धाव घेतली. दुसऱ्या गण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. परंतु स्ट्राईक वरती जो येण्याचा प्रयत्न होता ना तो सक्सेसफुल झालेला आहे करणचा. मात्र शेवटच्या चेंडूवरती चार्ज करू शकेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करेल. कारण धावा फलकावरती 25 आलेले आहेत. चौकार आता नक्कीच 29-30चं टार्गेट येऊन राहील. आणि एकच आली तर 26-27चं टार्गेट राहील. जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार करणच्या बॅटमधून. 29 धावांवरती धावफलक सरकलं जाते. 30 धावांचं टार्गेट येऊन राहते साईराज संघासाठी एसटीचे. चला नेक्स्ट मॅच. फक्त टॉसलाच बोलवायचं. चला साई सिद्धी स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स. साई सिद्धी स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार लगेच या. चला साई सिद्धी श्री स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम स्वीकारतोय फलंदाजी. नीचे खड़े रह के लगाना.
30चं टार्गेट आहे. पंडारी शेत पडके बिगर मला बिन जोड छकडे मला पंडारी शेत पडके बिगर मला बिन जोड छकडे मला
चला पुन्हा एकदा जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आपल्या समोर मुकाबला आहे आजच्या दिवसाचा 6वा सामना. ज्या ठिकाणी आपण पाहतोय जयसा विराट संघाने 30 धावांचा टार्गेट सेट केला होता साईराज संघाला आणि आतापर्यंत पाहिलं तर साईराज संघ खराब परिस्थितीमध्ये आहे कारण 2.4 षटकं संपली आहेत. धावा फलकावरती 11 आणि 5 गडी गारद झालेले आहेत. रोहित निलेश आणि श्रीनिवास ही जोडी मैदानामध्ये आहे तर नक्कीच 11 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. तर 19 धावांची गरज असेल ज्या ठिकाणी 8 चेंडू बाकी असतील. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. लास्ट बॉल या षटकातला 12 धावा फलकावरती. आकोटाबाई चेंडू नोचा इशारा पंचांकडनं. नोचीच फक्त धाव भेटेल या चेंडूवरती परंतु लास्ट बॉल अजूनही बाकी असेल. ड्राईव्ह केलाय श्रीनिवासच्या बॅटतून येतोय खणखणीत चौकार. तीन षटकं संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनं धावा फलकावरती 17. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची गरज. लास्ट षटक म्हणजे 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. यश शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. निलेश करता पहिला चेंडू असेल नक्कीच. श्रीनिवास खेळपट्टीवरती आहे. श्रीनिवासच्या बॅटतून एक चौकार आला. निश्चित आपण पाहिलं तर अजूनही आपण पाहायला गेला 2 चौके गरजेचे असतील श्रीनिवासच्या बॅटीतून. निलेश बीट होतो या ठिकाणी. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चला 5-13चं इक्वेशन. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. 18 धावा फलकावरती. 18 धावा फलकावरती. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 3 चौकार ठोकावे लागतील तर साईराज संघ जिंकू शकेल. ऑन साइडला मारला फटका. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव. चला 2-11चं इक्वेशन. औपचारिक आलेल्या सामन्यामध्ये याचा फॉर्मॅट 2 चेंडू टाकले जातील यश कडनं. ड्राईव्ह केला आहे चेंडू 4 धावांसाठी जातोय. लास्ट बॉल. तर रेडी राहायचं आहे यापुढील सामना. श्री स्पोर्ट्स 7 पाहिजे. 1 बॉल 7. त्रिफळाची गडी बाद. जय साई विरार संघाचा बॅक टू बॅक दुसरा विजय.